ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता प्रियाचा खोटा चेहरा आता सायलीने रविराजसमोर आलेला असतो. प्रियाने आता जे काही खोटारडेपणा केलेला असता फेक रिपोर्टबद्दल आता तिने जे काही नर्सला पैसे दिलेले असते ते सर्व काही सायलीने आता रविराजला सांगून सर्व काही तिचं भांडं उघडं पाडलेलं असतं. आता इकडे सर्व काही कामं झाल्याच्या नंतर आता सायली आपल्या खोलीमध्ये जात असते तेव्हा आता प्रिया आता त्या नर्ससोबत बोलत असते आणि आता सर्व काही सायलीने ऐकत असते. तेव्हा आता सर्वजण आता दुसऱ्या दिवशी जेव्हा बसलेले असतात तेव्हा आता सायली आता प्रियाला जाब विचारत असते आणि तिला म्हणते की प्रिया, काल रात्री तू कोणत्या नर्ससोबत फेक रिपोर्टबद्दल बोलत होती ग? आणि तू त्या नर्सला म्हणत होती की एवढ्या फेक रिपोर्टचे एवढे मोठे पैसे, असं त्या रिपोर्टबद्दल तू त्या नर्ससोबत बोलत होती. आणि कोणती रिपोर्ट? आता असं सुद्धा सायली आता त्या प्रियाला म्हणत असते. ते आता प्रिया ही पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता प्रिया म्हणते, अगं नाही गं सायली, कोणती फेक रिपोर्ट? तेव्हा आता सायली म्हणते की मी माझ्या कानाने ऐकलेलं आहे आणि मला तू खोटं बोलू शकत नाही आणि मी स्वतःच्या कानाने ऐकलेलं आहे आणि तू एका नर्ससोबत खोट्या रिपोर्टबद्दल बोलत होती. सांग कोणती रिपोर्ट आहे ती? आता रविराज आणि पूर्णाजीसुद्धा आता संशयाने प्रियाकडे एकसारखे बघतच असतात. तेव्हा आता प्रियाला आता काय करावं आता काही तिला सुचतच नाही. आणि आता प्रिया मनातल्या मनात बोलते की हा बावळट सायलीने सर्व काही माझं बोलणं नर्ससोबत जे मी बोलत होते ते सर्व काही ऐकून घेतलेलं आहे आणि आता मी काय करू आता असं तन्वी आता मनातल्या मनात म्हणत असते. तेव्हा तिला आता एकदम आयडिया सुचते आणि ती आता सर्वांसमोर म्हणते की सायली, मी कोणत्याही नर्ससोबत काही बोलत नव्हती आणि मी फक्त मनातल्या मनात म्हणजे मी झोपेमध्ये बडबडत होती, कारण की माझी आई गेल्याचं मला खूप दुःख झालेलं आहे आणि जे काही तिचे पोस्टमॉर्टम झाल्याने जे काही रिपोर्ट आलेली आहे ते सर्व काही खोटी आहे असं मला वाटत होतं. म्हणून मी मनातल्या मनात आणि झोपेमध्ये मी असं बडबड करत होते. आईचं जाण्याचं दुःख मला इतकं झालेलं आहे आणि मला माझी आई माझ्यामध्ये नाही म्हणून मला विश्वासच होत नाही आहे, असं आता दुःख जाहीर करून प्रिया ही सर्वांना सांगत असते. आता रविराज आणि पूर्णाजीला सुद्धा तिच्यावर थोडासा विश्वास व्हायला लागतो. तेव्हा आता प्रिया आता रडून रडून सांगत असते की मला घरामध्ये खूपच गुटमरायला लागलेला आहे आणि मला खूपच अस्वस्थसुद्धा वाटत आहे, म्हणून मी थोडं मंदिरात जाऊन येते. तेव्हा आता रविराज आता प्रियाला म्हणत असतो की तुझ्यासोबत येतो मी आणि तेव्हा तुला काही आठवणसुद्धा येणार नाही आहे. तेव्हा आता रविराजला आता प्रिया म्हणते की नाही, मी एकटीच जाते. ते आता रविराज आता म्हणतो की तू अस्मिताला सुद्धा सोबत घेऊन जा, म्हणजे तुला थोडं अस्वस्थ वाटणार नाही आणि ती तुझ्यासोबत राहणार, तेव्हा तुला तुझ्या आईचीसुद्धा आठवण येणार नाही. तेव्हा आता आता प्रिया आता रविराजला म्हणत असते की नाही, मी एकटीच जाते. तेव्हा आता नागराज म्हणतो की मी येते तुझ्याबरोबर आणि आता तेव्हा आता नागराजसोबत जायला आता प्रिया डायरेक्ट तयार होऊन जाते. तेव्हा आता इकडे सायलीला आता प्रियावर चांगला संशय आलेला असतो. आता दोघंही जण आता नागराज प्रियाला घेऊन बाहेर निघून गेलेले असते. तेव्हाच आता सायली म्हणते की आता मला प्रियाच्या मागे जायला हवं, म्हणजे ती कुठे गेलेली आहे म्हणून. तेव्हा आता सायली तुरंत आता नागराज आणि प्रियाच्या मागे निघून जाते. आता इकडे गेल्याच्या नंतर आता प्रिया आणि नागराज कोणाची तरी बाहेर गेल्यावर वाट बघत असतात. तेव्हा तिथे आता सायली लपूनच त्या दोघांकडे बघत असते. तेव्हा आता तिथे प्रियाला भेटण्यासाठी एक नर्स आलेली असते आणि त्या नर्सला आता प्रिया डायरेक्ट पैसे देत म्हणते की हे घे हे पैसे आणि यानंतर तू आपलं तोंडही मला दाखवू नको आणि तू मला जे फेक रिपोर्ट बनवून दिलेली आहे आणि हे फेक जे बॉडी मला दिलेली आहे, तेवढे जे मी तुला पैसे दिली आहे ते खूप तुझ्यासाठी जास्त आहे आणि एवढ्याशा डेड बॉडीचे आणि फेक रिपोर्टचे एवढे मोठे पैसे तू तर जन्मातही बघितले नसेल, असं आता प्रिया त्या नर्सला म्हणत असते आणि ते पैसे त्या नर्सला देऊन देते आणि तिला म्हणते की यानंतर मला तुझं तोंडही कधी दाखवू नको, तर नाहीतर गाठ माझ्याशी आहे, असं प्रिया आता त्या नर्सला बोलते आणि ती नर्स पैसे घेऊन तिथून निघून चालली जाते. आता सर्व काही सायलीने ऐकलेलं असते आणि सायलीसमोर आता प्रियाचा खोटा चेहरा पूर्णपणे आलेला असतो. आता सायली म्हणते की हे सर्व आता प्रियाने का केलेलं असेल? आपल्या आईची खोटी डेड बॉडी आणि खोटी खोटी रिपोर्ट तिने का केलेले असेल? कोणतीही मुलगी आपल्या आईसोबत असं कसं करू शकते? असं आता
प्रिया असं आता सायली आपल्या मनातल्या मनात विचार करीत असते. आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार मित्रांनो. आता सायली आता प्रियाचा चेहरा, खोटा चेहरा ती कसं काय रविराजसमोर आणणार आणि त्या नर्सचा पत्ता लावून ती त्या नर्सला फेरकाटत कसं काय ती रविराजसमोर आणणार आहे, हे सुद्धा पाहणं तर रंजकच असणार आहे. तर बघत राहा. ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.